जेव्हा देश सेवा करण्यासाठी इच्छा मनात असते तेव्हा देवपूजेकडे जाणारे मार्ग हे देशसेवेतूनच जातात असं सावरकर म्हणायचे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिल्या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाला घेऊन आम्ही आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या तालुक्याच्या ठिकाणी आलो आहोत. या उपक्रमाअंतर्गत त्या गावच्या डॉक्टर संघटनेचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यासोबतच त्या गावातल्या समाजसेवी संघटना यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने या उपक्रमाचं किंवा या शिबिराचं उद्घाटन होतं. तिथे उपस्थित मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या कामाला लागलो. यात उपस्थित असलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी, रक्त तपासणी, वजन, उंची, त्यांचा BMI या सगळ्या गोष्टींची नोंद एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला शिबिराचं उद्घाटन उपस्थित डॉक्टर संघटनेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते होत असतं आणि त्यानंतर लगेचच आम्ही कामाला लागतो. यात प्रत्येक रुग्णाला त्याच्या तोंडामध्ये एक घसा बधीर करण्याचं औषध दिलं जातं आणि मग त्या रुग्णांना घेऊन आमच्या कारमध्ये असलेल्या एंडोस्कोपी थिएटरमध्ये आणलं जातं. इथे त्या रुग्णांना होणारा त्रास काय आहे हे समजून घेतल्यानंतर त्या रुग्णाच्या तोंडातून एक छोटीशी दुर्बीण असलेली नळी पोटात जाऊन तोंड, अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याच्या सुरुवातीचा भाग यातील गंभीर आजारांचे निदान, परीक्षण आणि निरीक्षण झाल्यानंतर ही दुर्बीण निर्जंतुक करण्यात येते. प्रत्येक रुग्णाची दुर्बीण निर्जंतुक झाल्यानंतरच दुसरा रुग्ण गाडीमध्ये आणण्यात येतो. याच गाडीमध्ये या रुग्णाचे सगळे रिपोर्ट्स कम्प्युटराइज्ड करून ते प्रिंट केले जातात आणि प्रत्येक रुग्णाच्या फाईलला लावून ही फाईल त्यांच्या हातात दिली जाते. आणि यानंतर मग सर्व रुग्णांसोबत एक सामूहिक फोटोग्राफ होतो आणि प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजाराची माहिती देऊन मार्गदर्शन करून पुढील उपचारासाठी दिशा दिल्या जातात. त्यांना औषधं दिली जातात आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्या वेदना कमी करण्यासाठी शिक्षणाच्या स्वरूपात आम्ही लिहिलेली पुस्तके पोटाच्या आजारावरची त्यांना देऊन उपस्थित मान्यवरांसोबत सहभोजन करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो.